घडो त्यांचा समागम, ज्यांचे प्रेम विठ्ठले, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, परमार्थ पोटी दृढावे. अनुतापासी दुनीव चढे, वैराग्य वाढे चढोगडी, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, परमार्थ पोटी दृढावे. निळा म्हणे वाढे भाव, निळा म्हणे वाढे भाव, संचरे स्वानुभव निजांगे, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, परमार्थ पोटी दृढावे. पांडुरंगा करू प्रताप, पांडुरंगा करू प्रथम श्री चरण संतातिया, हरे चरण संतातिया, तुझे चरण संतातिया. जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेश सकलार्थमती प्रकाश म्हणे निवृत्तीदास अवधारे योगी. नमो विशद्बोध विदग्धा विद्यारवंद प्रबोधा, पराप्रमेय प्रमदा विलासिया. नमो संसारतम सूर्या, अपरिमित परमवीर्या, करुण तरुल्या लालन लीला. नमो जगत्शील पालना, मंगलमयी दाना, सज्जन वन चंदना आराध्य लिंगा. नमो चतुर चित्त चकोर चंद्रा, आत्मानुभव नरेंद्रा, श्रुतिसार समुद्रा, मन्मथ मणिमथा. नमो सुभाव भजन भाजना, भवे कुंभ वंजना, विश्वोद्भव भुवना श्री गुरु राया. जयाचे केली स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरुजी ते नमस्कार होण्याचा. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह नादलो पावन झालो चराचरी मी. Hey!
जननी देवाची मनोदवम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मकं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये चल्यावति पवन कुमार हमारे हरि कीर्तन 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 समागम ज्यांची प्रेम विठ्ठले सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावी प्रभू प्रिय भाविक भक्त मंडळी सालाबादप्रमाणे आता वर्षाची गणना आपल्याला सांगता येणार नाही बऱ्याच वर्षापासून डायमंड इंदोर सर्व या ठिकाणी त्याचेही अगोदर असू शकते बाबा पण नेमकी 15 वर्ष सर्व या तरुण मंडळींनी हे कार्य या ठिकाणी 15 वर्ष अगोदर राम महाराज डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्याला सुरुवात केली आणि त्या कार्याने आता फार मोठं रूप घेतलेलं आहे. सर्वांचं प्रेम आहे, सर्वांची संगती आहे आणि सर्वांचं सहकार्य अशा प्रकारचं आहे. महाराजांनी येऊलीचे रूप लाविले द्वारी त्यांचा मेरू केला गगनावरी असं एक छोटंसं रोप या रामनगर आपल्या परिसरामध्ये लावलेलं होतं आणि त्याचा वेळ असा परमार्थाच्या रूपातून परमार्थाच्या दृष्टिकोनातून फार उंच गेला. 8 दिवस सर्वांचं सहकार्य असते, 8 दिवस सर्वांचा आनंद असतो. 8 दिवस कुठे निघून जातात ते आपल्याला कळत नाही. मात्र 8 दिवस गेल्याच्या नंतर या ठिकाणी काही दिवस आपल्याला करमत देखील नाही या ठिकाणी. कारण साक्षात 8 दिवसामध्ये परमार्थ साक्षात या ठिकाणी उभा असतो. का असतो? कारण देव कोण्या ठिकाणी उभा असतो. समचरणाचं वर्णन केलं जाते त्या ठिकाणी साक्षात परमात्मा म्हटलं म्हणजे उभा असतो. माझे भक्त गात देते माझे भक्त गात देते Thank you.
माध्यमातून, संत वाङ्मयाच्या माध्यमातून सर्वत्र या ठिकाणी जमलेले सर्व बाहेरगावून आलेली मंडळी, बाहेरगावून आलेले सर्व टाळकरी, गायक, वादक यांच्या सर्वांच्या मुखातून या ठिकाणी परमात्म्याचं नामचिंतन, परमात्म्याचा साहित्याचं स्वरूप नवे नवे तर साक्षात परमात्म्याला शब्दांच्या माध्यमातून भावात्मक ते या ठिकाणी उभा करत असतात आणि तुम्ही सर्व मंडळी तो भाव आपला जागृत होण्याकरता या ठिकाणी एकत्रित होतात. निमित्त काय आहे? बीज वैकुंठ गमन सोहळा. तुकोबाराय उद्याच्या दिवशी बीज वैकुंठ गमन सोहळा आहे. अजून काही मंडळी शंकास्पद जीवनच जगते. तुकोबारायचा बीज वैकुंठ गमन सोहळा का खून अजून शंकास्पद आहे. ज्याला ठार केला त्याचा कोणी आता पकडला गेला, कारण त्याचा सर्वात मोठा हा आरोप होता. अंधविश्वासावरती जीवन जगणारे भरपूर लोक आहेत, पण वारकरी संप्रदाय त्या अंधविश्वासावरती जगणाऱ्या लोकांना बाहेर काढतो. पण एक दुसरा पंथ अशा प्रकारचा निघाला की त्याने टीका वारकरी संप्रदायावरतीच केली. तुकोबाराची बरेचशी अशी प्रमाण आहे. तुकोबाराने जिजामाईला सांगितलं, कारण तुकोबारावरती जिजामाईचे भरपूर असे उपकार होते. काय उपकार होते तुकोबारावरती? ज्या वेळेला तुकोबारानं संसार सोडला आणि सिद्ध अवस्थेमध्ये तुकोबारा ज्या वेळेला गेले ना, त्यावेळेला तुकोबाराचं प्रपंचावरती अजिबात लक्ष नव्हतं. नाही, सरळ आपलं चिंतन करायचं, भजन करायचं आणि देवाला आळवायचं. जिजामाई आळवायची. 2 महिन्याच्या नंतर जिजामाईनं तुकोबाला आळवलं. काय येत नाही घरी? प्रश्नाचं उत्तर पाहिजे, तुम्ही घरी काय येत नाही? तुकोबा म्हणतात, तुम्ही आमचं ऐकत नाही म्हणून येत नाही. आम्ही जे सांगतो ना तुम्हाला ते तुम्ही ऐकत नाही आमचं, म्हणून आम्ही घरी येत नाही. आणि मग जिजामाईने सांगलं, आता तुमचं मी ऐकेल उद्यापासून. तुम्ही ऐकाल तर आम्ही घरी आल्याशिवाय राहणार नाही. तुकोबाचा क्रम पुन्हा घरी येण्याचा चालू झाला त्या ठिकाणी. आणि पहिल्याच दिवशी तुकोबाने सांगितलं, मी 80 रुपये एकाकडून उधार घेतलेले होते, त्याच्यातले मी 10 रुपये दिले, पण त्याचे 70 रुपये माझ्याकडे घेणे आहे. मग त्याचे 70 रुपये जोपर्यंत मला देता येणार नाही तोपर्यंत मला तो या देहू गावातच राहू देणार नाही. कोणाकडून घेतले तुम्ही ते 80 रुपये? तो एक विठ्ठल सावकार आहे, त्याच्याकडून मी ते 80 रुपये घेतले. 10 रुपये मी त्याला परत केले. 5 इंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय मी त्याला परत केले माझे. पण बाकीचे 70 रुपये त्याचे माझ्यावरती शिल्लक आहे. मग काय करायचं? घरातल्या सर्व वस्तू आपल्याला त्यांना देऊन टाकायच्या, म्हणजे आपलं कर्ज फेकणार. तुकोबारानं सर्व देऊन टाकलं. सर्व लोकांनी घरामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर तुकोबाराचं सर्व लुटलं, गोदड्यांपासून लुटलं तुकोबाराचं. एका संन्यासाला माहिती पडली, तुकोबाराय आपल्या घरातला सर्व सामान, सर्व जे काही आहे ते सर्व वाटून देतात लोकांना. तो धावत धावत आला त्या ठिकाणी. कोण? संन्यासी. विशेष महत्त्वाच्या गोष्टीचं, संसारी मनुष्य नाही, बाल्यावस्थेचा नाही, संन्यासी धावत धावत आला. कळलं त्याला, तुकोबारा घरातल्या सर्व वस्तू वाटत आहे. आता संन्यासी वस्तूला तुकोबाराच्या कोणत्या वस्तूची आवश्यकता होती की तो धावत आला? तो मुळातून संन्यासी आहे ना, त्याला कोणत्या वस्तूची आवश्यकता? पण तरी तो धावत आला त्या ठिकाणी तुकोबाराच्या घरामध्ये. तुकोबार, सर्व वाटलं तुम्ही? म्हणे हो, ज्यांच्या वाट्यावर जे आलं ते सर्वांनी नेलं, आमच्या वाट्यावरती काय? म्हणे शोध, असेल घरामध्ये काही तर घेऊन जा. तर तो संन्यासी तुकोबाराच्या चुल्यातली पडलेली राख घेऊन जातो. एक संसारिक संत आणि संसारिक संताच्या घरामध्ये पेटलेल्या कार्यांची राखोंडी एक संन्यासी घेऊन जातो. मग तुकोबाराय कशा आहे? विठ्ठल तुकोबाराय म्हणतात, जिजामाईचे
फार उपकार आमच्यावरती. शेवटी एक पातळ उरलं आणि पातळही एका मागणाऱ्या बाईला घेऊन टाकलं आणि त्या पातळाकडे लक्ष गेलं. जिजाबाई ओरडली त्या ठिकाणी. तेवढं फाटकं नाही जाऊ देत अंगावरती. अहो, जे अंगावर आहे ते फाटका, जे दुसऱ्या दिवशी नेसणार आहे तेही देखील फाटकच आहे. पण ते फाटकं देखील तुम्ही देऊन टाकलं. परत भांडायला लागली तुकोबारायला. तुकोबारायनं उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता जिजाबाईला सांगलं, आमचा वैकुंठ गमन सोहळा आता जवळच आहे. चालतंय का बरोबर आमचं? सांगा बरोबर. उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता जिनं आयुष्यभर तुकोबाला सहकार्य केलं संसाराच्या माध्यमातून, त्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता तुकोबा जिजाबाईला प्रश्न करतात. त्या ठिकाणी जिजाबाई म्हणते, आमच्या पाठीमागे संसाराचं कार्य आम्हाला येता येणार नाही. या ठिकाणी तुकोबाराय वैकुंठ गमन केलं. तुकोबाराय कशावरून? तर तुकोबारायला वैकुंठाला मध्ये जाण्याकरता फार अशी घाई होती. आणि मग विनंती करतात ते, गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा तुकोबाराय गरुडाच्या पायावरती आपला दंडवत घालतात. वेगी आनावा तो हरी विनंती केली गरुडाला, गरुडा अरे तुझं वाहन आहे रे ते, त्याचं तू लवकर आण ना त्याला, आम्हाला जायचं ना त्यांच्या बरोबर. त्याला विनंती केली. या चरणामध्ये कोणाकोणाला विनंती केली आहे? कुठे असतो देव? लक्ष्मीच्या जवळ बसलेला असतो का? समुद्रामध्ये बसलेला असतो का? सापाला विनंती केली, गरुडाला विनंती केली. पाय लक्ष्मीचे हाती तिसी यावे काकुलती. तुका म्हणे शेषाला विनंती केली, देवा अहो तुमच्यावरती आमचा हा परमात्मा झोपलेला आहे, तुम्ही त्याला उठवा ना. शेषाला प्रश्न केला, का तुकोबा? अहो आम्हाला वैकुंठाला त्यांच्या बरोबर जायचं आहे ना. हे प्रमाण आहे तुकोबारायचं. साक्षात त्या ठिकाणी वैकुंठ गमन सोहळा अशा प्रकारचा सुंदर असा सोहळा या सर्व प्रमाणावरून साजरा होतो. तुकोबाराय फक्त तुकोबाराय नाही, तुकोबारायनं हिंद स्वराज्य स्थापना कार्यामध्ये तुकोबारायचा फार मोठा वाटा आहे. तुकोबा नसते तर शिवाजी राजेच नसते. याच्यामध्ये फार शिवाजी राजे राज्य करण्याकरता अजिबात तयार नाहीत. शिवाजीचा एखादा मोठ्या मोठ्या ओरडून पोवाडा म्हणणारा माणूस असेल, पण शिवाजी राजेला राजा बनण्याकरता हळूच सांगणारे तुकोबाराय. हळूच सांगले, जिजामाई तुकोबाला भेटायचं, आमच्या राजाचं मन नाही लागत राज्य कारभार करण्याकरता. तुकोबारायचा गाभारा गाठला होता एक वेळ शिवाजी राजेनं. गाभारा गाठला आणि त्या ठिकाणी तुकोबाराय, कारण खूप दिवसापासून अशी इच्छा होती की तुकोबारायचं कीर्तन ऐकावं. कोणाची? शिवाजी राजेची. पण कीर्तन ऐकायला मिळत नव्हतं. ती इच्छा तुकोबारायनं पूर्ण केली होती. कोणत्या वेळेला? ज्या वेळेला शिवाजी राजेवरती संकट आलं त्या वेळेला शिवाजी राजेला तुकोबारायच्या कीर्तनामध्ये जाऊन बसावं लागलं. आणि त्या ठिकाणी एक शिवाजी नाही तर अनेक शिवाजी त्या ठिकाणी जे शिवाजी राजांना शोधण्याकरता आले होते, त्या ठिकाणी शिवाजी राजांचे एवढंच नाही, तुकोबारायनं शिवाजी राजेला निर्माण केलं हिंद राज्याची, हिंद स्वराज्याची स्थापना करण्याकरता. हिंदू नाही, हिंदी राज्य. कारण वारकरी संप्रदाय हा हिंदी संप्रदायावरती अवलंबून असतो. याच्यामध्ये सर्व जातीचे लोक असतात. तुकोबारायचे पट्ट शिष्य होते शेख मोहम्मद, पट्ट शिष्य होते. आपल्या हाताने त्यांनी मंडप जाळलेला होता तुकोबारायच्या कीर्तनाचा. एका जातीचे नाही. ब्राह्मणाने शरणागती घेतली तुकोबारायची. ब्राह्मण लोकांनी, जे ब्राह्मण तुकोबारायचा छळ करीत होते त्या लोकांनी तुकोबारायची शरणागती घेतली. एका जातीचे नाही तुकोबाराय. आणि अंधविश्वासाला सर्वात जास्ती अविश्वास प्रस्ताव जर पास करणारे कोणी जर असतील तर ती तुकोबारायची गाथा आहे. तुम्ही वाचा गाथा.
पण काही हरामखोरांनी अंधविश्वास निर्मूलन समिती काढली आणि त्यांनी पहिला प्रहार गाथ्यावरती केला. विठ्ठल विठ्ठल जीवनामध्ये असा बीजो सोहळा जो आहे हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये साजरा करणं म्हटलं म्हणजे साक्षात पांडुरंग परमात्म्याची ती सेवा आहे. अभंग गोळ आहे. तुकोबाराय गेल्याच्या नंतर परत तुकोबारायनं दर्शन द्यावं याचा अट्टहास करणारे त्यांचे अशा प्रकारचे लाडके भक्त आहेत. निळोबाराय पिंपळणर कुलकर्णी या घरामध्ये जन्माला येणारे त्यांनी त्यांच्या जीवनातला या अभंगाच्या माध्यमातून अनुभव सांगितला आहे. महाराज म्हणतात तुकोबारायचं जीवन आम्ही स्वतः बघितलेलं आहे आणि स्वतः जीवन जे बघितलेलं असते त्याला अनुभव अशा प्रकारे म्हणत असतात. गाथा वाचून जे बघितलेलं असते जे अनुभवलेलं असतं त्याला अनुभव अशा प्रकारे म्हणतात. सेवा केल्याच्या माध्यमातून स्वतःला जो अनुभव येत असतो त्याला स्वतःचा अनुभव अशा प्रकारे म्हणतात. आणि जीवनामध्ये जे कोणत्याच प्रकारची सेवा करत नाही, जीवनामध्ये कोणत्याच प्रकारचं पारायण करत नाही, जीवनामध्ये कोणत्याच प्रकारचं असे सोहळे संतांचे साजरे करत नाही, त्यांच्या जीवनामध्ये अशा प्रकारचे हे कार्य जे आहे ना ते कार्य त्यांना म्हणजे म्हणतात की 8 दिवसाच्या 8 दिवसा हे लोक या ठिकाणी सर्व हा गोंधळ मांडतात. त्यांना तो गोंधळ वाटत असतो. पण 8 दिवसाची हे जे सेवा असते आपली रामनगरवाल्यांची, ज्या दिवसापासून या ठिकाणी विजय उत्सव हा अशा प्रकारचा कार्यक्रम साजरा करण्यात येत आहे त्या दिवसापासून रामनगरवाशांना म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये कोणत्याच प्रकारची कमी तुकोबाराय पडू देत नाही. विठ्ठल विठ्ठल महाराज या अभंगाच्या माध्यमातून आपला अनुभव सांगतात की जीवनामध्ये संघ घडायला पाहिजे. कोणाचा संघ घडायला पाहिजे, काय घडायला पाहिजे, संगतीचे सूत्र ठरलेले आहे. या ठिकाणी गाण्यात जो एखादा गाणाऱ्याचा इच्छुक जर असला समजा तर आबासारख्यांचा संघ घडायला पाहिजे. एखादा वादनाचा जर इच्छुक असला समजा आपल्या बाबांचा संघ घडायला पाहिजे. एखादा वेदांत जर असं शिकावं वाटते समजा तर राम महाराजांचा संघ घडायला पाहिजे. समजा चांगल्यातलं चांगलं आपला मोठ्यातला मोठा विषय घेऊन आणि सोप्या साध्या सरळ भाषेमध्ये तुकोबारायची वाणी जर अशी समजायला जर असं वाटते कोणाला तर डोंगरे महाराजांचं कीर्तन ऐकावं असा संघ घडायला पाहिजे. नाही एखाद्याला कोणती कोणती चाल निर्माण करायची आहे किंवा एखाद्या ठिकाणी कीर्तन ऐकायचं आहे समजा किंवा एखाद्या ठिकाणी शिष्यपद साकार स्वीकारायचं आहे समजा असं संघ जर घडायला पाहिजे तर आमचे ज्ञानेश्वर बाबा आहे यांचा देखील संघ यांच्या जीवनामध्ये घडायला पाहिजे. प्रत्येकाला ज्याला चांगली पोळी लाटता येते असं वाटतं की आपणही चांगली पोळी लाटायला पाहिजे त्याला देखील संघ चांगल्या पोळ्या लाटणाऱ्या बाईचा घडायला पाहिजे. जो चांगल्या मार्काने अभ्यासामध्ये पास होतो दुसऱ्याला जर वाटत असलं की आपणही चांगल्या मार्काने पास व्हावं त्याला देखील चांगल्या विद्यार्थ्याचा संघ घडायला पाहिजे. जो जीवनामध्ये श्रीमंत बनणं इच्छितो त्यांच्या जीवनामध्ये जो श्रीमंत झालाय पण कोणत्या प्रकारे 1 नंबर न कमवून जो श्रीमंत झालाय त्याची संगती जर घडली आपल्याला तर आपणही तशा प्रकारे संगती जीवनामध्ये घडवू शकतो. पण कोणत्या प्रकारे सर्व 1 नंबरच्या कारणानं त्याच्याकरता सर्व प्रकारची उपासना लागते. उपासनेशिवाय दुसरं काही नाही. वेदांत सामान्य नाही. वेदांत कळण्याकरता उपासनाच लागते. त्याच्याकरता 4 वर्ष तुम्हाला आनंदीला काढावेच लागते. मृदंग जर शिकायचं त्याच्याकरता 4 वर्ष तुम्हाला काढावेच लागते. गायन जर शिकायचं आहे तुम्हाला त्यांच्याकडे तुम्हाला सहवास करावा लागेल. निरंतर तुम्ही गायन जर कराल तर तुमची रियाज होईल, तुमच्या गळ्याला मोड होईल. याच्याकरता काय लागेल? संघ लागेल. या सर्व गोष्टीचा संघ लागत असतो. आणि हे सर्व मंडळी जी आहे ना
हे सर्व मंडळी हा सर्व संघ आपल्याला घडवून देते. रामनगरची डायमंड क्लब अशी हे जे मंडळी आहे ना, हे सर्व संघ आपण एकटाच अशा प्रकारचा हा कार्यक्रम करूच शकत नाही. म्हणून आभार आहे डायमंड क्लब सर्व तरुण मंडळीचे की ह्या सर्व प्रकारचा या 8च दिवसामध्ये आपल्याला संघ घडवून देत असते. आणि हा संघ फार कामाचा संघ आहे. जीवनामध्ये मनुष्याचा संघ घडलाच पाहिजे. पण संघ कोणत्या प्रकारे घडला पाहिजे, काय घडला पाहिजे? 2 प्रकारचा संघ अशा प्रकारे जीवनामध्ये घडतो. एक संघ आहे संसारिक संघ, दुसरा संघ आहे पारमार्थिक संघ. संसारिक संघ हा आपल्याला पूर्णतामध्ये नेऊ शकत नाही आणि पारमार्थिक संघ जो आहे याच्याकरता आपल्याला पूर्ण विराम आहे. पारमार्थिक क्षेत्रामध्ये जर संघ केला आता आपलं साध्य निश्चित आहे. पण संसारिक क्षेत्रामध्ये जर संघ आपण जर केला तर त्याच्यामध्ये साध्यता नाही. संसारिक क्षेत्राचा संघ जर आपण केला तर त्या ठिकाणी अशा प्रकारे संसार हा कसा आहे, संसार हा अनंत आहे, संसार हा दुःख स्वरूप आहे आणि संसार पुन्हा पुन्हा आपल्याला करावा असा वाटतो आणि म्हणून त्याला पूर्ण कधीच तो होणार नाही. म्हणून त्याची संगती महाराजांनी सांगितली नाही. का सांगितली नाही? मुळातून तो कसा आहे संसार, तो संसार कसा आहे. अशी 1000 वर्षाची महिला 3 वर्षाच्या मुलाला 3 महिन्याच्या मुलाला त्या ठिकाणी सांगते. 1000 वर्षाची महिला 3 वर्षाच्या बाळाला सांगते ते बाळा संसार कसा आहे. हा संसार कारण तिच्या मनातलं मनोगत ते ओळखते. त्या ठिकाणी त्याची इच्छा होते संसार करण्याची. कोणाची? 3 महिन्याच्या बाळाची इच्छा होते संसार करण्याची. अगोदरचे भाऊ त्याचे संन्यासी आश्रम अशा प्रकारचा ग्रहण करतात. पण याची इच्छा होती की आपण संसार करावा. त्याचं मनोगत त्या ठिकाणी अशा प्रकारे ओळखते की याची इच्छा संसार करण्याची आहे. पण संसार करण्याची इच्छा असताना ते आई त्याला पाळण्यामध्ये झोपवत असताना त्या ठिकाणी हा संसार कसा आहे ते त्याला ज्ञान देते. बाबा हा संसार कसा आहे सांगू तुला. सांडी रे सांडी बाळा सांडी संसार सांडी रे सांडी बाळा सांडी संसार सांगो. आशिया मोहळा रचिला रे नंदू आशिया मोहरा आदिला रे मोत्ता आडोनी आणखी देला सगळा फुकटाची वेळू गेला सगळा फुकटाची वेळू जगती होईल तुझा उपदेश आणू होईल तुझा एक संसाराचं उदाहरण हे दिलं आणि एक दुसरं दिलं. सर्पे पैदर दूर धरियेला रे मुखी तेने हिरे माशी धरियेली पक्षी तैसा नवे ज्ञान योगू आपणा ते भक्षी इंद्रिया झाली पाणी संसार होई रे सुखी परे दे मदलसा सोहम जो जो रे बाळा निज ध्यानी निज पारे लक्ष लागू दे डोळा. मदलसा आधी मुक्ताईचा हा अगोदरचा अवतार म्हटलं म्हणजे मदलसा आई. आणि ते मदलसा आई आपल्या बाळाचं मनोगत ओळखते आणि त्या बाळाची इच्छा ओळखत असताना त्याला पाळण्यामध्ये असा निरोप देते. बाळी संसार कसा आहे हा? अरे सांडी रे सांडी बाळा संसार छंदू. हा संसार म्हणजे सांग तू, पण तो कसा आहे तुला सांगायला वाटत नाही ना. तो कसा आहे? माशिया मोहळ रे रची येला रे कंदू. जे मोहच माशा असतात ना ते प्रत्येक फुलाचा असा गंध रस घेतात आणि त्या मोहळावर ते ठेवतात. पण एक मनुष्य येतो औषधी करता त्या मोहळा अशा प्रकारे झाडतो आणि तो कंद आपल्या घरी घेऊन येतो. मग त्या मोहांच्या माशांचा जो फुकट जो आहे ना तो परिश्रम जो आहे तो वाया जातो. त्या ठिकाणी बाळा
तू संसार केला, त्या संसाराला तू पाणी घातलं, इंद्रिया घाली पाणी, संसार होईल सुखी. तू जसं जसं पाणी संसाराला घालशील तसा तसा त्या संसाराचा वेल वाढत जाईल, पण तो समाप्त होणार नाही. संसार असा आहे बाळा, सरपे पैदर दूर धरी येला मुखी. अरे अरे साप एखाद्या मेंढकाला तोंडामध्ये घेतो, ते त्याचं खाद्य आहे, पण त्या मेंढकीला माहित पडतं की आता मी मरणार आहे, पण तरी ते मेंढकी त्या मासकीला भक्षण करते, कारण ते तिचं खाद्य आहे. मरणारा मनुष्य मरणाऱ्या मनुष्याच्या समोर जरी असला तरी तो आपलं भक्षण समजत नाही, त्याला देहावर तो प्रेम करतो. त्याला हे कळत नाही की हे देह एक दिवशी आपलं जाणार आहे, तरी देखील तो देहाचा त्याग करत नाही. बाळा, हा संसार असा आहे. एखादा ज्ञानी मनुष्य आहे, तो ज्ञानी मनुष्य दुसऱ्या ज्ञान्या मनुष्याचं भक्षण करत असतो, त्याला समजत नाही की कारण हा संसार कसा आहे. बाळा, तुला असं व्हायचंय का? बरेचसे असे दृष्टांत मधलं साई पाळण्यामध्ये झोपवत असताना अशा प्रकारे बाळाला सांगते त्या ठिकाणी की बाळा, हा संसार असा आहे. बऱ्याचशा संतांच्या प्रमाणावरून, एक प्रमाण नाही, संसार कसा आहे. महाराज म्हणतात, विठले हे मन प्रपंचा, विठले हे चित्त प्रपंचापासून, वमन हे मनी बैसलीसी. उलट्या येतात तुकोबाराय म्हणतात प्रपंचाकडे. आम्ही बघितलं की आम्हाला त्या प्रपंचाच्या उलट्या होत असतात. आपल्याला होतात का कधी उलट्या? आपल्याला नाही होतात. मग आपण काय? आपण जीव आहे. संत महात्म्यांना उलट्या झाल्या, पण केव्हा झाल्या? संत महात्मे संसारिक अवस्थेमध्ये असताना त्यांना उलट्या झालेल्या नाही. संसारिक अवस्थेमध्ये तुकोबा निडोबा सर्वे संसारिक अवस्थेमध्ये होते, पण त्यांना उलट्या झाल्या नाही. पण उलट्या केव्हा झाल्या तुकोबारायला? संसारिक अवस्थेमधून निघत असताना अनुभूती आली त्या ठिकाणी. केव्हा? स्वतःचा अनुभव त्या ठिकाणी ज्या वेळेला तुकोबारायला आला त्या ठिकाणी. तुकोबारायचं चरित्र तुम्ही वाचायचं काय? तुकोबारायचं चरित्र जर वाचलं तर आपल्या जीवनामध्ये निश्चितच थोड्या वेळ बघा, पण थोड्या वेळापुरतं विठ्ठल 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 चरित्र रोज चरित्र वाचा तुकोबारायचं. 3 वेळा रोज हरिपाठ घ्या. जी मुलं आहे शाळेत जाणारे, 2 मिनिटांमध्ये हनुमान चालीसा घ्या. तुमच्या जीवनामध्ये देवाचा वाटा राहू द्या. शिक्षण करणारी मंडळी, संसार करणारी मंडळी आणि गृहिणी महिला, थोडा जरी तुमच्या जीवनामध्ये देवाचा वाटा तुम्ही राहू द्या, कोणत्याच प्रकारचं संकट आपल्या जीवनावर येत नसते. याचा अनुभव काय आहे? तर याचा अनुभव साक्षात तुकोबारा आहे. आणि साक्षात तुकोबाराच्या नंतर कोण आहे? तर साक्षात तुकोबाराच्या नंतर आम्ही सर्व बसलेली मंडळी आहात. कोणत्याच प्रकारचं संकट येत नाही देवाचा वाटा जीवनामध्ये त्या ठिकाणी जर का असला. महाराज म्हणतात, संसार हा पूर्ण नाही, संसार हा अपूर्ण आहे, परमार्थ हा पूर्ण आहे. संत महात्म्यांनी परमार्थाकडे लक्ष दिलं, संसाराकडे लक्ष दिलेलं नाही. ज्या वेळेला कळलं की संसार हा पूर्ण नाही, त्याच वेळेला तुकोबारायनं आपल्या जीवनामध्ये संसाराचा त्याग केला. कर्ज घेतलं, कर्ज. तुकोबाराची एवढी संपत्ती असल्याच्या नंतर देखील तुकोबारायनं कर्ज घेतलं. कोण घेतलं? जिजामाईने. किती घेतलं? 200 रुपये. तुकोबारायला गव्हाण ठेवलं 200 रुपये. काका द्या 200 रुपये. कशा करता पाहिजे? घरात खायला काही नाही. मग 200 रुपये घेतले म्हणजे तुमचा आम्ही सर्व फेडून देणार. तुमचा काय हिशोब आहे? पूर्ण कथा सांगत नाही, खूप चरित्र असं मोठं आहे तुकोबारायचं. बाजारामध्ये सर्व वस्तू विकल्याच्या नंतर लोकांनी सर्व माल उधार नेला. पांडुरंग परमात्म्याने प्रत्येकाच्या घरी जाऊन 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 तुकोबारायच्या संपूर्ण मालाचे पैसे वसूल केले, त्यांच्याकडून गोळा केले. आणि गोळा केल्याच्या नंतर तुकोबारायजवळ गावाचा सरपंच म्हणून आले. गावाकडे कोणाकडे गेले? मी तुकोबाचा
नौकर आहे म्हणून तुकोबाचे पैसे तुम्ही देऊन टाका. आणि तुकोबाकडे कसे गेले, मी या गावाचा सरपंच आहे म्हणून हे पैसे तुम्ही घेऊन टाका. तुम्ही कसे आणले? आमच्या गावातली मंडळी कोणाचे पैसे ठेवत नाही. परमात्मा तुकोबाकडे गावाचा सरपंच म्हणून गेले. आमची मंडळी गावातले पैसे कोणीच ठेवत नाही. आणि गावात कसे गेले? तुमच्या मालकानं पाठवलं पैसे द्या म्हणून. एकत्र केले पैसे, तुकोबावर पाठवले. तुकोबानं त्या ठिकाणी एका चुलीवर चढलेल्या ब्राह्मणाला जी सजा झालेली होती त्याला ते पैसे सरकारच्या खजान्यामध्ये देऊन टाकले. 100 रुपयाचं अन्नदान करून टाकलं आणि सरळ असे निघाले. आणि एक गोणी बैलावर ठेवल्याच्या नंतर त्या ठिकाणी खूप असं पावसाचं वातावरण झालं. बैलाचा बैल बैलाच्या पायात अटकला. एका माणसानं न उचलली जाणारी गोणी बैलाच्या पाठीवरून खाली पडली. तुकोबारायानं ती गोणी उचलली नाही. कोणत्याच प्रकारचे व्यापारी त्या ठिकाणी थांबले नाही. मोठ्या मोठ्यांनी विजांचा कळकळीत आवाज अशा प्रकारे यायला लागला. तुकोबाराय पांडुरंग परमात्म्याचं चिंतन करायला लागले त्या ठिकाणी. आणि मग परमात्म्याला माहिती झालं की आता हा आपल्या चिंतनामध्येच आहे, याच्या घरी सर्व वाट पाहतील. त्याच्या आधी तुकोबाचे पैसे वगैरे सर्व देण्या घेण्याचं जे कार्य होते ते पांडुरंगाने करून टाकलेलं होतं. रस्त्यामध्ये तुकोबाच्या वाटेवरती परमात्मा आले. परमात्मा त्या ठिकाणी त्यांना तुकोबाला अडवतात. कोण आहे रे तिकडे? रस्त्यावरती लोकांना अडवण्याकरता बसला का? रस्त्यावरती लोकांना लुटण्याकरता बसला का? नाही 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 नाही, मी देहूचा तुकाराम आहे, मी देहूचा तुकाराम आहे. मी नाही अडवत कोणाला, मी नाही लुटत कोणाला. मग काय बसला तिकडे? काय नाही काय नाही, बैलाचा पाय बैलाच्या पायात अटकला बाबा आणि म्हणून गोणी पडली हो खाली. गोणी एकट्यानं उचलली जात नाही म्हणून वाट बघतो वाटे करायची. असं असं सार हात बाजूला गोणी ठेवतात आणि मग चालले माझ्या पाठीमागे. खूप अंधार, मोठा अंधार झाला. वीज चमकायची तर कधी चतुर्भुज रूप दिसायचं तुकोबाला. अंधार पडायचा तर सामान्य एक मनुष्य चालला रस्त्यानं असा. परत वीज चमकायची तर एक सामान्य मनुष्य दिसायचा. करता करता गाव आलं. तुकोबा गेले आणि आता विचारायला लागला मनामध्ये की आता जिजामाई आता आपल्याला घरातच राहू देत नाही. मग का गेल्याच्या नंतर काय इतका दिवस कसा वेळ लागला? 8 दिवस निघून गेले, आलेच नाही घरी. काही नाही म्हणे, असं झालं. आणि त्या कोण्या माणसाजवळ पैसे पाठवले तुम्ही? कशा करता पाठवले त्यांच्याजवळ? त्यांनी ते सावकाराचं कर्जही देऊन टाकलं आणि घरी सर्व पैसेही वापस आणले. कळलं तुकोबारायला हे सर्व कोणी केलं. आणि मग त्या ठिकाणी एक प्रण केला तुकोबारायला. हे सर्व जर तू करतो मग मी काय करू? एक असा विश्वास आला तुकोबारायच्या. माझा संसार तू चालवतो ना, मग मी कशाला काही करायचं? मी नाही करणार काही. आणि मग घेतला विना तुकोबारायनं. विना घेतल्याच्या नंतर भंडारा डोंगर सोडला. भामचंद्र डोंगराच्या पाठीमागे तुकोबाराय गेले आणि त्या ठिकाणी चिंतन करायला लागले पांडुरंग परमात्म्याचं. पण एक अट ठेवली. काय ठेवली? एक निवेदन ठेवलं. तुम्ही चिंतन करत जा रोज सर्वे. 10 माळा, 15 माळा, 20 माळा रोजचं 40-45 हजार नाहीत नाही तर 1 लाख वेळा चिंतन करायचं रोजचं. कोण करत होतं 1 लाख वेळा रोजचं चिंतन? कोणीतरी करत होतं. 1 लाख वेळा चिंतन रोज करत होते. रोजचं 40-45 नाही, 21,600, 21,600, 43, 200 चिंतन होते श्वासाच्या अनुसार. पण 1 लाख वेळा चिंतन करायचं सांगितलं महाराजांनी. महाराज म्हणतात नामा म्हणे लागली सदा अनंत नामाच्या
महाराज म्हणतात आम्ही जीवनामध्ये आमच्या जीवनामध्ये 43,200 नाही 1,00,000 वेळा चिंतन करायचे. 1,00,000 वेळा चिंतन त्याच्या जीवनामध्ये होते. तुकोबाराने ठरवलं त्या ठिकाणी सर्व जर तू करतो तर मग मी काय करायचं. आपला विना घेतला रामचंद्र डोंगराच्या पाठीमागे गेले आणि पाठीमागे गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुकोबारायने चिंतन करण्याच्या अगोदर एक निवेदन ठेवलं. आपण निवेदन ठेवायचं देवाच्या समोर. तुमचं कोणत्या प्रकारचं कार्य होत नाही. तुम्ही अंधविश्वासावरती आताही विश्वास ठेवत असतात. समजा आपल्या बाळाचं एखाद्या बाळाचं लग्न होत नाही, जोडून येत नाही, काही होत नाही, त्याच्याकरता तुम्ही भोंदू साधू घेतात जवळ. भोंदू साधू आमच्या मुलीचं जमत नाही म्हणून एखाद्या भोंदू साधूकडे जातात. बघा ना काय आहे त्याच्या मनामध्ये, जशा प्रकारचं आलं तशा प्रकारचं तुम्हाला सांगून तुमच्याकडून पैसे घेऊन टाकतो तो. पण तुम्ही तुमचे साधू बना ना. तुम्ही तुमचा निर्णय घ्या ना. तुम्हाला काय पाहिजे त्याच्याकरता देवाच्या जवळ एक निवेदन ठेवा आपलं. पांडुरंगा माझं अशा अशा प्रकारचं कार्य होत नाही. तुमच्या जवळ अगदी देव कोणता आहे? मारुतीराय आहे. मारुतीरायाच्या मंदिरामध्ये या रोज आणि एक निवेदन ठेवा. मारुतीराया आमचं अशा प्रकारचं कार्य होत नाही. तो कार्य करणार आहे. तुम्ही आजारातून बरे होत नाही, तुम्ही निवेदन ठेवा. डॉक्टर जो जा पण निवेदन ठेवा. तेव्हा बरे होत नाही. नासी रोग हरे सब पीला जपत निरंतर हनुमत पीला. सगळ्या प्रकारचं संकट दावणारा तुमचा मोबाईल मुलगा सोडतच नाही ना समजा, तर त्याला रोज हनुमान चालीसेचा पाठ घ्या करता. त्याचं डोकं खराब होऊन जाईल मोबाईल बघून 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 बघून. त्याचं डोकंच काम करणार आहे. मी तर म्हणतो या गव्हर्नमेंटनं जो 550-600 रुपयाचा चार्ज केला की नाही, त्यानं 2,000 रुपये करायला पाहिजे. म्हणजे सर्वसामान्य माणूस टाकणारच नाही विचार. 2,500 जरी केलं तरी तरी आपल्याला गरजच नाही टाकायची. 5 का नाही करता आपल्याला काय पैसे तरी पडताय. सर्व डोके तिच्यातच घोसले. 5 बाया बी जर बसल्या समजा घरामध्ये होतो त्याची बी डोळे अशी अशी चालतात. अरे बोला एक दुसऱ्याशी, बात करा, एक दुसऱ्याची गोष्टी करा ना. सांगा ना एक दुसऱ्याचं दुःख एक दुसऱ्याला, एक दुसऱ्याचं सुख सांगा ना. आदान प्रदान करा ना एक दुसऱ्याचे विचार. पण नाही होत. सर्वेचे सर्व डोके मोबाईलमध्ये घुसून गेले. त्या खापरामध्ये 10,000. निवेदन घ्या, निवेदन ठेवा देवाजवळ. आपली समस्या सांगा. तुमची सांसारिक समस्या जर असली तर हा परमात्मा किंवा आपले संत किंवा आपले भक्त जे आहेत आपल्या सांसारिक समाजाचं निरण करतात. प्रत्येकाच्या आमच्या जीवनामध्ये, आमच्याच नाही अहो सर्व संत मंडळीच्या जीवनामध्ये, संसारामध्ये ज्या ज्या समस्या आल्या त्या समस्याचं निदान परमात्म्यानं केलं. सर्व संत मंडळी आहे. निवेदन ठेवलं तुकोबारायनं, भजनाला लागला. पण येत्या वेळेस जर तू तुझं पंढरपुरामध्ये असलेलं जे रूप आहे तसं रूप जर मला तू दाखवलं नाही तर अन्न पाणी आणि सर्वच गोष्टीचा त्याग तुकोबारायनं केला बरं का. आपल्याला जर सांगितलं की तुम्हाला तुमची हे जे बिल्डिंग आहे, काय सांगतो मी ऐकायचं. आपल्याला जर कोणी सांगितलं की हे तुमची जी बिल्डिंग आहे सर्वी, या बिल्डिंगला तुम्हाला घसरायची आहे, या बिल्डिंगला तुम्हाला लहानी करायची आहे, तुमचा मोठा पाच हा छोटा करणार आहे, तर त्याच्याकरता तुम्ही पाणी पकोडा नका खाऊ ना, त्याच्याकरता चटोरे पटोरे नका होऊ ना. कोण्या बी दुकानावर जाऊन सांग मेरा भजन कम नाही होता, खाती तिथलं कसं काय होईल ते वजन तुम्ही आपलं. त्याचा काही आहे बरोबर नाही, त्याचं काही माप आहे ना. आता हे सुखाच आहे सर्व, हिच्यामध्ये काही नाही. यानं जरी एक पोळी बी खाल्ली तरी असंच राहते. पण काही कुच्चर पोटे राहतात. काय राहतात? कुच्चर पोटे. कितीही खाल्लं तर दिसतच नाही. सर्व होळीमध्ये भस्म होऊन जाते. कुच्चर पोटे बंद. काय सांगायचं मला? निवेदन ठेवायचं. निवेदन विठ्ठल विठ्ठल निवेदन ठेवायचं. प्रत्येक समस्याचं समाधान तुमच्या जवळच आहे. बिलकुल निवेदन ठेवायचं. निवेदन ठेवा, देवा माझा अशा प्रकारचं कार्य आहे,
मग हे कार्य तुम्ही पुरं करा माझं. मग तो पुरं करीन का तुमचं? त्याच्याकरता तुम्हाला काही त्याग करावा लागेल ना त्या गोष्टीचा. तुम्ही काय कराल? तुम्हाला तुमचं निवेदन पूर्ण व्हायला पाहिजे ना. मग तुम्ही काय कराल ते निवेदन करण्याकरता? चांगल्या नवऱ्यानं जर तुम्हाला पास व्हायचं आहे तर अभ्यास करा, पण त्याच्या अगोदर ध्यान करा. असं नाही की फक्त ध्यान केलं ना अभ्यास करणार नाही तर मग तुम्ही पास नाही होणार. अभ्यास करा. आपल्या कर्मामध्ये देवाची संगती लागते आणि आपण फक्त कर्मच करत राहिलो, देवाची संगती जर का नाही घेतली त्या ठिकाणी, मग निवेदन ठेवा. तुकोबाराने निवेदन ठेवलं, भजन करतो तुझं, तुला जर दर्शन दिलं नाही त्या ठिकाणी अजिबात अशा प्रकारे अन्न पाण्याचा त्याग केला तुकोबारायना. एक दिवशी त्या ठिकाणी भुजंगाच्या रूपामध्ये असं सापाच्या रूपात परमात्म्यानं दर्शन दिलं तुकोबारायला. त्या ठिकाणी तुकोबाराय घाबरत नव्हते. तुकोबारायने सांगितलं मला घाबरायची गरज नाही, मला भुजंगाच्या रूपात तुझं दर्शन नको, मला तुझं ते सुंदर ते ध्यान उभे बिटे वरी राजस कुमार मदनाचा पुतळा, मला असं प्रकारचं तुझं ते दर्शन पाहिजे, मला ते दर्शन असं द्यावं. साक्षात परमात्म्यानं दर्शन दिलं. तुकोबारायनं शरणांगती घेतली पांडुरंग परमात्म्याचे असं निवेदन केलं तुकोबारायनं त्या ठिकाणी. आणि हे सर्व दृश्य जे आहे ना, हे सर्व दृश्य कान्होबा ते आपल्या डोळ्यानं त्या ठिकाणी बघत होता. दादा, संसार सोडल्याच्या नंतर तू एवढं मोठं पद, दादा मी तुला माझ्या इंद्रायणीमध्ये बुडवलेल्या वह्या बुडवत असताना मी तुला अर्धा वाटा मानला दादा, आणि तून मला अर्धा वाटा त्या वह्यांमध्ये दिला, पण तून या विश्वांच्या सर्व वह्यांचा वाटा एकटाच घेतला दादा. मोठा आहे निवेदन करायचं. आणि म्हणून हे सर्व चरित्र तुकोबारायचं, तुकोबारायचं चरित्र वाचावं. निडोबाऱ्यानं तुकोबारायचं चरित्र एकच भाग नाही, भरपूर असे भाग तुकोबारायच्या जीवनाचे चरित्र भागाचे वाचले. आणि म्हणून मग त्यांनी इच्छा व्यक्त केली की अशा प्रकारे जीवनामध्ये यांचा मला समागम घडायला पाहिजे. पहिल्या चरणामध्ये घडो त्याचा समागम, घडो त्याचा समागम. तुकोबारायचं चरित्र ऐकल्याच्या नंतर, वाचल्याच्या नंतर निरोपर आपल्या जीवनामध्ये समागम मागतात. त्या ठिकाणी घडो त्यांचा समागम. समागम त्यांचा घडला पाहिजे आमच्या जीवनामध्ये. कोणाचा समागम घडला पाहिजे? ज्यांचे प्रेम विठ्ठले, ज्यांचं प्रेम देवावरती आहे, जे परमात्म्यावरती प्रेम करतात, संसारावरती प्रेम अजिबात करत नाही. संसार ज्याच्या जीवनातून निघून गेलेला आहे, अशा संसार शून्य असलेल्या तुकोबारायचं प्रेम आमच्या जीवनामध्ये घडायला पाहिजे. आणि म्हणून निडोबा अभंगाच्या माध्यमातून अशा प्रकारे विनवणी त्या ठिकाणी करतात की घडो त्यांचा समागम, त्यांचा समागम आमच्या जीवनामध्ये घडायला पाहिजे. आता समागम प्रत्येक मनुष्याचे घडतात. कोणाकोणाचे समागम जीवनामध्ये घडू नये, कोणाकोणाचे समागम जीवनामध्ये घडावे, कोणाकोणाचे जीवनामध्ये समागम घडू नये.
जेणेकरून हा परमार्थ जीवनामध्ये घडणारच नाही अशांचा समागम जीवनामध्ये घडू नये, आणि जेणेकरून हा परमार्थ जीवनामध्ये घडेल अशांचा समागम घडायला पाहिजे. एखाद्या बकरीने एखाद्या हत्तीचा समागम जर केला तर तिला शेंड्यांचा पाला खायला मिळतो. त्या ठिकाणी बकरीनं हत्तीचा समागम जर केला तर बकरीला हत्ती म्हणतो, तू काट्यावरती चढणच असेल तर हे पाला कोटपर्यंत खाणार, चल बस माझ्या पाठीवरती, मी तुला वरच्या शेंड्यांचा पाला खाऊ घालणार. त्या ठिकाणी हा बकरी हत्तीच्या पाठीवरती बसते. त्या ठिकाणी मग शेंड्यांचा पाला खायला भेटते. पण समागम कोणाचा झाला? हत्तीचा समागम झाला, म्हणून शेंड्यांचा पाला भेटला खाण्याकरता. म्हणून संसाराचा समागम या ठिकाणी संत महात्म्यांनी सांगितला नाही. महाराज म्हणतात, घडो त्यांचा समागम ज्यांची प्रेम विठ्ठले निवान नितांत प्रेम ज्याचं त्या परमात्म्यावरती अशा प्रकारे आहे, ज्यांचा विश्वास परमात्म्यावरती आहे, ज्यांचा संसार त्यांनी पूर्ण परमात्म्यावरती टाकलेला आहे आणि संसाराला शून्य घातलेला आहे, आणि धर्म फक्त हा एकच त्यांचं कार्य जीवनामध्ये अशा प्रकारे राहिलेला आहे, आणि शून्य संसारामध्ये घातलं असून फक्त प्रेम विठ्ठलावर केलं, अशा संतांचा समागम तो आमच्या जीवनामध्ये घडू दे. हा संत समागम एखादी संत समागम एखादी परी व्हावे त्याचे द्वारी श्वारी. आम्हाला संत समागम कसाही घडू दे, कोणत्याही रूपामध्ये घडू दे, संत समागम घडणं, त्यांचा समागम घडणं आमच्या प्रकारे अशा प्रकारे महत्वाचं आहे. आम्ही एखाद्या कुत्र्याच्या रूपात का होईना त्यांच्या घरामध्ये, आम्ही एखाद्या किड्याच्या रूपामध्ये त्यांच्या न्हाणीचा किडा का होईना, तरी त्या देखील आम्हाला महाराज म्हणतात त्यांचा समागम आमच्या जीवनामध्ये घडू दे. अर्धा कितीही घडू दे, अर्धा क्षण घडता संतांची संगती तेने होय शांती. म्हणजे तेवढंच नाही, महात्मे म्हणतात समागम महत्वाचा आहे. त्या ठिकाणी संत समागम घडणं महत्वाचं आहे. निडोबा म्हणतात आमच्या जीवनामध्ये तुकोबारायचा समागम नव्हे, कोणतेही संत असत ते, जातीनं कसेही असत, कोणतेही प्रकारचे असत, जातीनं जरी मांस विकणारा असला तरी चालेल, मांस कितीही विको, कोणतेही प्रकारे खाणारा माणूस नसला पाहिजे, पण भावानं विकणारा असला चालेल, तो जातीनं कसाही आहे पण मांस विकतो. त्या ठिकाणी आणि लोकांनी कितीही मागलो तरी तो पारड भरून देतो. कोणी अर्धा किलो मागलं तर हा पारडच भरून देतो, आणि कोणी 1 किलो मागलं तर पारडच भरून देतो. कारण त्याचा भाव, त्याचं निवेदन होतं, आणि निवेदन अशा प्रकारचं होतं की तू माझ्या जवळच राहायचं. तो जवळ होता पण कशा रूपाने होता, तो त्याच्या पारड्यात बसलेला होता. पारड्यात हा कोण अर्धा किलो मागलं म्हणजे तो पारड्यात टाकायचं, ते भरून असेल पारड, पण त्याच्या पारड्यात असल्याच्या कारणाने ते तितकंही अर्धाच किलो भरत होतं. कोणी 1 किलो मागलं तरी तो पारड भरूनच टाकायचं, पण ते घेतल्याच्या नंतर ते तेवढंच भरायचं अर्ध, म्हणून तो त्याच्या पारड्यात बसला होता. त्या ठिकाणी जाती कोणत्याही जातीचा असला. एक बैरागी साधू होता, ती एकादशी करत नाही, भगवे कपडे धारण करतात फक्त ते, पण एकादशी करत नाही. एखाद्या वेळेस त्यांनी अतिक्रमण केलं होतं, भागवताची कथा ते सांगायला लागले, कीर्तनाचे लोक करायला लागले, बैरागी लोक, आणि ती एकादशी करत नाही. इकडे आले तर ती एकादशी त्यांना माहीत नसते की काय आहे एकादशी म्हणून. एकादशी दिवशी म्हणतात चपात्या करा चांगल्या, मुगाची डाळ करा चांगलं, तिखट करा, मस्त चेपतात ते चांगलं, पण ते इकडे अतिक्रमण करतात ते त्या ठिकाणी पूर्ण. तो त्या रस्त्याने विचरण करत होता, आणि विचरण करता करता त्याने बघितलं की हा मांस घेतो विकत, हा त्याला देतो, कोण कितीही मागलं तर हा पारड भरून देतो, आणि पारड भरल्याच्या नंतर याच्या इकडच्या पारड्यामध्ये वजन या रूपानं तो परमात्मा आहे, ज्याची मी पूजा करतो, ज्याची मी आराधना करतो, ज्याचं मी नमन करतो, ज्याचं मी चिंतन करतो, ज्याचं मी ध्यान करतो, हा ज्याचं ध्यान करतो तो याच्या पारड्यात बसलाय ना, हा तर मांस विकतो. आणि मग तो त्याच्याकडे गेला, ए बाबा तो पारड्यात बसलेला तो द्या ना आम्हाला तुम्ही, म्हणजे घेऊन जा. त्यांनी दिला, आणि दिल्याच्या नंतर तो घरी गेला. मग मस्त जेवण वगैरे केलं त्यानं, आणि रात्री 12 वाजेला त्याच्या स्वप्नामध्ये गेला.
म्हणे जो माझं ध्यान करतो, जो माझं पूजन करतो, जो माझी भक्ती करतो, जो मला एकही क्षण सोडून जात नाही, आणि माझी इच्छा आहे की मी त्याला एकही क्षण सोडून नाही जावं, आणि तुम्हाला त्याच्यापासून तुझ्या घरामध्ये आणला. हे बैराग्या, मला पोहोचव तिकडे. त्यानं नाही नेलं तिकडे, पोहोचवलं नाही त्यानं तिकडे. मग दुपारी सकाळी पुन्हा जेवण केल्याच्या नंतर 12ला तो पुन्हा झोपला, आणि 12ला पण त्याला पुन्हा स्वप्नामध्ये आले भगवंत. हे बैराग्या, पोहोचवतो की नाही, की घेऊ तुझ्या नरड्याचा घोट. आणि मग लगेच तू तिकडे जाऊन, बाबा हे घ्या तुमचं. काय आहे? प्रेम. ज्याचे प्रेम विठ्ठली, एवढं नितांत प्रेम आहे जे आहे ते. सर्व काम आपलं करायचं विकून, सर्व कामं केल्याच्या नंतर परमात्मा आपल्या जवळ असेल. त्याच सवे हरी खुरपू लागे अंगे, धावणी तयाचे मागे काम खरी. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथंबीर अवघा धारा माझी. या सर्व लोकांनी संसाराला आपलं प्रेममय, आपलं ध्यानमय, म्हणजे संपूर्ण संसाराला परमात्मा बनवून टाकलं. आणि अशा परमात्मा स्वरूप बनवणाऱ्या ज्याचं ते ध्यान करतात, निळोबा म्हणतात की घडो त्यांचा समागम, ज्याचे प्रेम विठ्ठले. ज्याच्या जीवनामध्ये ज्याचं प्रेम आहे ना, त्याचं प्रेम आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारे घडायला पाहिजे. त्याचं प्रेम घडलं म्हणजे कुठून घडते. त्याची जरी भेट जरी नाही झाली ना तरी चालेल. तरी पांडुरंगाची वारी जर आम्ही रस्त्यानं करत चाललो रस्त्यानं समजा, व त्या रस्त्यानं जाता जे फळकरी आहे ना, त्या फळकरी गोष्टी करत असतात. त्या फळकरीच्या दिंडीमध्ये जर गेलं तर त्यांच्या गोष्टी काही वेगळ्या असतात त्या ठिकाणी. कोणी म्हणते आमचं चिंतन इतकं झालं, आता इतकं राहिलं. कोणी म्हणते आता या वेळेला मी असं वाटतं की मुक्त होऊन जाईल, माझं खूप चिंतन आहे, रोज मला स्वप्नामध्ये भगवंत येत असतो. अशा गोष्टी चालत असतात वारीमध्ये. मग अशा गोष्टी ऐकल्याच्या नंतर निळोबा म्हणतात की समागम जरी नाही घडला ना चालेल. समागम एखाद्या वेळेस नाही घडत, माझी काही उपासना कमी राहिली असेल म्हणून त्यांचा समागम माझ्या जीवनामध्ये मला घडत नाहीये, मग नको घडू द्या समागम. फक्त त्याच्या गोष्टी सुद्धा आमच्या कानावर आल्या तरी चालतील. दुसऱ्या संतांची संगती आम्हाला, समागम नाही घडला चालेल, आम्हाला नाही बिघडला समागम तर चालेल, पण सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, त्यांच्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये ऐकायला आल्या पाहिजे. त्याच्यानं काय होते,
त्याच्यानं परमार्थ हा दुणावतो किंवा दृढावतो, निश्चितता येते. परमार्थ गोष्टी ऐक्यामध्ये, फक्त गोष्टी करा. गोष्टी केल्यानं आपण राम डोंगरे महाराज समजा खूप सुंदर कीर्तन होते. सामान्य विषय, मोठा विषय सामान्य भाषेतून आपल्याला सांगतात. मग एक व्यक्ती सांगतो राम डोंगरे महाराज अशा प्रकारचं, मग दोन व्यक्ती बसायला येतात. हा, आणि मग त्यांच्या माध्यमातून बरीच मंडळी, आता अगोदर वेदांत काही ऐकायलाच तयार नव्हती, पण आता वेदांतच ऐकणारी मंडळी या ठिकाणी झाली. वेदांत सांगतील महाराज, वेदांत आम्ही ऐकणार, म्हणजे सहज त्यांच्या ऐकता गोष्टी. गाणं यांच्या मुखातून ऐकावं. खूप गायन करतात आबा, खूप चांगलं गायन करतात, यांचंच गायन ऐकावं. बरीच मंडळी आहे, नाही त्यांच्या गायनासारखं नाही, सहज त्यांच्या मनामध्ये एक परमार्थ करण्याकरता, म्हणजे दृढावतो, निश्चितता येते परमार्थ करण्याकरता. कोण असं गायन करते आणि कोण असं वाजवतो, कसं वाजवतो, चांगलं वाजवतो, खूप चांगलं आहे. रामनगरमध्ये वादक खूप चांगला आलाय. महाराज म्हणतात खंडेराव, पण ऐन वेळेवर निमंत्रण देतात ते, एक वादक घेऊन येतात म्हणून. दरवर्षी असते त्यांचं निमंत्रण. मी त्यांना याच वर्षी विचारतो की सांगा ना आतापासून की वादक घेऊन येऊ का. आता नाही बरं का, मागच्या सप्ताहात तिकडच्या अंतिमता माझा कार्यक्रम असला, महाराज एक वादक घेऊन येतात. म्हटलं आता कसं काय नाव वादक, शिवरात्रीचा वेळ असतो त्यावेळेला, शिवरात्रीच्या वेळेला सर्व पेक असते, कोणीच वादक अशा प्रकारे मिळत नाही, सहज त्यांच्या ऐकत. हे सर्व मंडळी जरी नसली ना, मग तरी जे